सारखं वर्गे आज आपण चर्चा करणार आहोत मानदुखी याच्या संदर्भात. मानदुखी म्हणजेच नेक. तर आपण अगदी सरासरी पेशंटचा जर रेशो बघितला तर वर्षामध्ये जवळजवळ 14.6% लोक ही मानदुखीनं त्रस्त असतात. आणि जर आपण बघितलं की वर्षामधल्या जवळजवळ पूर्ण पॉप्युलेशनच्या 0.6% ही लोक मानेच्या वेदनेमुळे त्यांच्या वर्कवर त्याचा इफेक्ट झालेला बघायला मिळतो. जसा आपल्याला आजार उद्भवतोय तो जो रेशो आहे त्याच्यापेक्षा चांगला रेशो ह्या नेक पेनच्या रिकव्हरीमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर तो सरासरी साधारणपणे 36% हा रिकव्हरी रेट आहे पूर्ण पॉप्युलेशनच्या. शक्यतो हे महिलांमध्ये मानदुखी ही साधारणपणे जास्त बघितली जाते ऍज कम्पेअर टू मेल. अगदी म्हणायचं झालं तर नेक पेन असं आपल्याला डिफाईन करू शकतो की ग्लोबल बर्डन ऑफ हेल्थ. म्हणजे काय की मानदुखीचे जो काही तक्रार आहे ही ग्लोबली आपल्याला बऱ्याचशा मॅक्झिमम कंट्रीज मधल्या सगळ्या लोकांमध्ये आपल्याला हे बघायला मिळते. मानदुखी म्हणजे काय तर ती कुठून चालू होते तर ती एस्पेशली तुमच्या स्कल म्हणजे कवटीच्या इथून कानाच्या लेवलला ती स्प्रेड होते आणि त्यानंतर कमरेचा जो अप्पर पार्ट आहे तिथून तुमच्या शोल्डरकडे ह्या पेन्स ह्या रेडिएट होत जातात. एका सर्वेनुसार अशा निदर्शनात आलेला आहे करून हे स्टुडंट आणि जे कॉम्प्युटरवर किंवा बैठक काम करणारे सिस्टीमवर काम करणारे टेक्निशियन्स यांच्यामध्ये हा रेशो नेक पेनचा सर्वात जास्त बघितला जातो. अगदीच बघायचं झालं तर स्त्रियांमध्ये 40 ते 45च्या नंतर ह्या नेक पेन ह्या कॉमनली बघितल्या जातात आणि पुरुषांमध्ये थोडं हे डिले म्हणजे साधारण 65 ते 70च्या दरम्यान कॉमनली बघितल्या जातात. आता मानदुखी जर आपल्याला डिवाइड करायचीच असेल तर आपण 2 टाइप्स मध्ये करू शकतो. पहिली म्हणजे अॅक्यूट नेक पेन आणि दुसरी म्हणजे क्रॉनिक. आता अॅक्यूट म्हणजे काय तर याच्यामध्ये ज्या वेदना असतात ह्या सडन चालू होतात आणि सडन स्टॉप होतात. याच्यामध्ये जो ड्युरेशन आहे हा फार कमी दिवसांचा असतो. परंतु क्रॉनिक मध्ये ह्या वेदना ज्या असतात ह्या हळूहळू चालू होतात आणि हा जो रिकव्हरी आहे पिरियड हा सुद्धा लॉंग टर्म असतो आणि डिपेंड्स मग तो काही महिन्यांचा असेल काही दिवसांचा असेल किंवा काही वर्षांचा असेल. काही पेशंट्समध्ये वर्षानुवर्ष मानदुखी ही कंप्लेंट सुद्धा आम्हाला बघायला मिळते. पण जसं की अॅक्यूटचं म्हणलं की सडन ऑनसेट आहे सडन डिक्लाइन आहे तर याच्यामध्ये पेशंटला फार काही मेडिसिनची गरज नसते. त्यानं जर त्याचं रुटीन जरी बदललं बेसिक काही एक्सरसाइज केले तरी त्या सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये ट्रीटमेंट अशी सच कोणती नाहीये म्हणजे मेडिसिनल ट्रीटमेंट. क्रॉनिक मध्ये आपल्याला ट्रीटमेंट ही घ्यावी लागते, ओरल मेडिकेशन्स काही घ्याव्या लागतात, पण त्याच्याबरोबर जर फिजिओथेरपी घेतली तर आपल्याला जास्त इफेक्टिव्ह बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असणाऱ्या पेशंट्स मध्ये सुद्धा नेक पेन आपल्याला वर्षानुवर्ष बघायला मिळते कारण तो क्रॉनिक नेक पेनच्या अंडर आहे. आता आपण बघतोय नेक पेन. पण मान म्हणजे काय आणि ती कशी तयार होते किंवा नक्की त्याच्यामध्ये वर्टेब्रा किती असतात आपण या संदर्भात थोडी स्ट्रक्चरची चर्चा करूया. तर मान ही तुमच्या वर्टिब्रा पासून बनलेली असते आणि ती म्हणजे तुमच्या स्कल पासून खाली चालू होते की जे सर्वायकलचे नंतर थोरॅसिक वर्टिब्रा, थोरॅसिक नंतर लंबार आणि सॅक्रम आणि कॉकेक्स असा पूर्ण तुमचा स्पायनल कॉर्ड आहे. पण तुमची मान ही फक्त सर्वायकल वर्टिब्रा पासून म्हणतात तर ते म्हणजे काय C1 to C7. दोन्ही वर्टिब्राच्या मध्ये एक डिस्क असते की दोन्ही वर्टिब्राचं एकमेकांवर घर्षण होऊन वेदना होऊ नये म्हणून एक वर्टेब्रल डिस्क असते आणि ही कोणते शॉक किंवा कोणताही आघात असा डायरेक्टली इम्पॅक्ट जो तुमच्या स्पायनल कॉर्डला अफेक्ट करणार आहे त्याचं फंक्शन अफेक्ट करणार आहे याच्यासाठी प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम म्हणून वर्टेब्रल डिस्क काम करते. तर वर्टिब्रा म्हणजे मनके, या मनके किंवा वर्टिब्रा आहेत हे एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत. म्हणजे काय ते इंटरलॉक आहेत, एकमेकांना जोडलेले आहेत. परंतु आपण एक वर्टिब्रा म्हणजे एक इंडिव्हिज्युअल बोन असं आहे. म्हणजे मानेचा एक मणका किंवा स्पायनल कॉर्डचा पूर्ण एक मणका म्हणजे एक बोन आहे आणि हे अनेक बोन एकत्र येऊन तुमचं स्पायनल कॉर्ड तयार होतो. की त्याच्यामध्ये आपण बघितलं की सर्वायकलचे किती असतात C1 to C7. थोरॅसिक म्हणजे काय तर मिड बॅक, तर त्यामध्ये तुमचा T1 to T12 म्हणजे थोरॅसिकचे 12 वर्टिब्राज आपल्याला बघायला मिळतात. लंबार वर्टिब्रा म्हणजे लो बॅक, तर याच्यामध्ये तुम्हाला L1 to L5 असे 5 लंबार वर्टिब्रा बघायला मिळतात. सॅक्रम म्हणजे काय की तो तुमच्या स्पाइनला तुमच्या पेल्विक बोनला म्हणजे हिप बोनला कनेक्ट करतो आणि याच्यामध्ये हा 5 बोनचा मिळून एकत्र एक बोन तयार झालेला असतो तो म्हणजे सॅक्रम. कॉकेक्स मध्ये सुद्धा असंच आहे, 4 वर्टिब्रा एकत्र येऊन एक बनतात आणि तो म्हणजे कॉकेक्स. अगदी बोली भाषेत सांगायचं झालं तर माकड हाड म्हणजे तुमच्या स्पायनल कॉर्डचा एंडचा पॉइंट. मानेचे वर्टिब्रा जर आपण बघितले तर हे फार
स्मॉल साईजचे असतात. जर कम्पॅरेटिव्हली आपण लोअर साईडचे बघितले म्हणजे पेल्विक बोन किंवा कॉकेक्स बघितले तर हे यांची जी वर्टिब्राची लेंथ आणि थिकनेस आहे हा आपल्याला जास्त बघायला मिळतो. जेव्हा केव्हा कोणती इंजुरी होते त्या इंजुरीमध्ये स्पायनल कॉर्डला जर इंजुरी झाली तर सेन्सरी आणि मोटार न्यूरॉन्स अफेक्ट होतात आणि त्यामुळं तुमचे सेन्सरी आणि मोटार फंक्शन्स हे अफेक्ट होतात. तर आता आपण बघूया की मानेचं मेन बेसिक काय आहे की मान तुमच्या स्पायनल कॉर्डचं प्रोटेक्शन करते किंवा वर्टिब्रा तुमच्या स्पायनल कॉर्डचं प्रोटेक्शन करतात. एस्पेशली मानेच्या वर्टिब्रा बद्दल बोलायचं झालं तर स्पायनल कॉर्डच्या प्रोटेक्शन मध्ये मानेला सपोर्ट, स्ट्रक्चर, फ्लेक्झिबिलिटी हे सगळं वर्टिब्राच्या मदतीनं फंक्शनिंग हे केलं जातं. त्याच्यामध्ये मसल, टेंडॉन्स, लिगामेंट, जॉईंट हे बरेचसे या गोष्टींच्या मदतीनं मानेची हालचाल ही नियंत्रित केली जाते. तर आता आपण बघूया की जर तुम्हाला मानदुखी आहे तर यामागे कोणती कारणं आहेत. तर या कारणांमध्ये पहिलं कारण आहे जसं की म्हटलं की इंजुरी. कोणताही आघात, मग तो कोणत्याही इंजुरीचा असेल, एस्पेशली तुम्ही पडलाय, ऍक्सिडेंट झालाय, इंजुरी झालेली आहे, सर्व्हायकल वर्टिब्रा फ्रॅक्चर आहे, स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली असेल तरी तुम्हाला पेन आहेत या एस्पेशली बघायला मिळतात. कारण आपल्या स्पायनल कॉर्ड मधून जवळजवळ 31 पेअर्स आहेत नर्व्सच्या की ज्या तिथून प्रत्येक ठिकाणी ह्या सर्क्युलेट केल्या जातात. नर्व्ह सप्लाय केला जातो आणि त्या जेव्हा अफेक्ट होतात, इंजुरी होते त्यावेळी तिथे वेदना ह्या नक्कीच असतात. आणि जसं की मी म्हणलं की वर्टेब्रा जे आहेत, टोटल स्पायनल कॉर्ड जो आहे हा आपल्या जवळजवळ 18 इंचाचा असतो आणि 18 इंचामधून 31 पेअर्स नर्व्स ज्या आहेत ह्या प्रत्येक बॉडी ऑर्गन्सच्या ठिकाणी किंवा प्रत्येक साईडला ह्या सर्क्युलेट केले जातात नर्व्ह सेन्सेशन. आणि जेव्हा सडन जर्क किंवा सडन इंजुरी होते, मसल्स अफेक्ट होतात, मसल स्टिफ होतात इंजुरीमध्ये, तेव्हा तिथे नेक पेन ह्या प्रायमरी सिम्पटम्स हा बघितला जातो. अगदीच तुमच्या मसल्स काम करून करून वीक झाल्यात, त्याच्यावर एक कंटिन्यू प्रेशर येत असेल, स्टील तुमचं काम हे बंद नाहीये, त्यामुळे ओव्हर युज किंवा मसल्सचा जास्त प्रमाणामध्ये वापर एस्पेशली नेकचा केल्यानंतर सुद्धा नेक पेन आपल्याला बऱ्याचशा पेशंट्स मध्ये बघायला मिळते. वय सुद्धा हा एक फॅक्टर आहे. उतार वयामध्ये थोड्याशा नेक कंप्लेंट्स कॉमनली जास्त बघितल्या जातात, बट कम्पेअर टू मेल, फिमेल मध्ये हा जास्त प्रमाणात नेक पेनचा ज्या तक्रारी आहेत ह्या बघितल्या जातात. काही ऑक्युपेशन रिलेटेड पण आहेत, म्हणजे की ओझं वाहणारे किंवा हमाला आहेत किंवा स्त्रिया आहेत, पाण्याचे हंडे कंटिन्यू डोक्यावरून बऱ्याच लांब डिस्टन्स वरून त्यांना वाहत न्यावे लागतात किंवा डोक्यावर कंटिन्यू ओझं घेऊन चालणारे हमालच्या मध्ये शक्यतो आपल्याला नेक पेन ह्या सर्वात कॉमनली एक जे ऑक्युपेशन नुसार किंवा कामानुसार आलेला एक सिम्पटम तो म्हणजे नेक पेन. आता स्पायनल डिस्क मध्ये जर काही चेंजेस झाले, कारण डिस्क काय करते, दोन वर्टिब्रा मधलं जे लुब्रिकेटिंग फ्लुइड आहे आणि ते कोणताही शॉक किंवा कोणताही जर्क हे ऍब्सॉर्ब करायची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे की त्यामुळे स्पायनल कॉर्डला आणि वर्टिब्राला इंजुरी होणार नाहीये. पण त्यावेळी जेव्हा स्पायनल डिस्क इंजुरी होते त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी कमी होते आणि त्यामुळे स्पायनल कॉर्ड डिस्क सुद्धा फ्रॅक्चर झाल्यामुळे नेक पेन आपल्याला बघायला मिळतात. वर्टिब्रल कॉलमची नॅरो होतो, म्हणजे काय होतं, दोन वर्टिब्रा मधलं अंतर हे कमी होतं आणि त्यामुळं नर्व्स ज्या तिथून बाहेर पडतात ह्या नर्व्सवर प्रेशर येतं आणि नेक पेन हे आपल्याला जास्त वाढलेलं बघायला मिळतात. पुढचं कारण आहे ते म्हणजे की तुमचं पोश्चर म्हणजे काय, तुमची बसण्याची किंवा उभं राहायची पद्धत, तर ती रॉंग असेल तरी तुमच्या मानेच्या कंप्लेंट्स किंवा नेक पेन आहेत ह्या वाढलेल्या बघायला मिळतात. काही आजार आहेत की त्या आजारांमध्ये सुद्धा आपल्याला मानदुखी ही कॉमनली बघितली जाते, जसं की हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला नेक पेन हा एक सिम्पटम बघायला मिळतो जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर. कारण त्याच्याबरोबर तुम्हाला बाकीचे सिम्पटम्स सुद्धा बघायला मिळतील की लाईक श्वास घ्यायला त्रास होतो, घाम आलेला असतो, मळमळत असतं, उलटी होत असते आणि त्याच्याबरोबर नेक पेन सुद्धा त्या पेशंट कंप्लेंट करत असतो. तर ही लक्षणं सुद्धा हार्ट अटॅक मध्ये आपल्याला बघायला मिळतात की त्याच्यामध्ये नेक पेन सुद्धा आपल्याला बघायला. मेनिंजायटिस मध्ये सुद्धा आपल्याला नेक पेन ह्या झालेल्या बघायला मिळतात. रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये सुद्धा नेक पेन असते, स्वेलिंग असतं, जॉईंट्स मध्ये सुद्धा स्वेलिंग असतं आणि एस्पेशली सर्व्हायकल वर्टिब्रामध्ये नेक पेनचा जो रिजन आहे इथे सुद्धा पेन्स असतात. ऑस्टिओपोरोसिस मध्ये असतात, कारण हाडांची तुमच्या झीज झालेली आहे. काही नेक पेन पुढच्या कंडिशन्स मध्ये म्हणजे कंजेनायटल अॅनॉमली, इन्फेक्शनमुळे, ऍब्सेस, ट्युमर आणि कॅन्सर ऑफ स्पाइन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नेक पेन हा कॉमनली बघितल्या जातात. आता आपण चर्चा केली ती म्हणजे कारण. आता आपण बघूया की लक्षणं कोणती आहेत मानदुखीची. तर त्याच्यामधलं
पहिलं लक्षण आहे की स्टिफ नेक. मसलला स्टिफनेस आल्यामुळे, मसल वर प्रेशर आल्यामुळे त्यांची जी मुवमेंट असते त्या मुवमेंटवर रिस्ट्रिक्शन्स येतात आणि तिथला ताण वाढून पूर्णतः नेक, मान अशी घट्ट धरल्यासारखी होते की जेणेकरून तुमच्या मानेच्या हालचालींवर रिस्ट्रिक्शन्स येतात. तर स्टिफनेस ऑफ नेक हे कॉमनली पहिलं लक्षण आहे की आपल्याला नेक पेन असेल तर बघायला मिळतं. दुसरं म्हणजे शार्प पेन्स असतात, म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की काहीतरी असं आतमध्ये प्रेशर करून दाबलं जातंय, तर अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा ह्या पेन्स असतात. जनरलाइज सोअरनेस म्हणजे कंटिन्यू असं डिस्कम्फर्ट असतो, दिवसभर तुमच्या ऍक्टिव्हिटी रिस्ट्रिक्टेड झालेल्या असतात, रेडिएटिंग पेन्स असतात. तर एस्पेशली कुठून असतात? नेक पासून ह्या तुमच्या शोल्डर, आर्म्स इकडे रेडिएट होत जातात आणि त्यामुळं त्यांची इंटेन्सिटी सुद्धा डिफर असते आणि ह्याच्यामध्ये बर्निंग पेन्स सुद्धा आपल्याला ऑब्झर्व केलेल्या बघायला मिळतात. न्यूरोलॉजिकल अफेक्ट्स असतात, कारण सेन्सरी आणि मोटार जे फंक्शन्स आहेत हे अफेक्ट होतात. कारण जर तुमच्या स्पायनल कॉर्डला इंजुरी झाली असेल, वर्टिब्राला इंजुरी झाली असेल, तर त्यामुळे सुद्धा जर नेक पेन होत असेल तर त्याच्यामध्ये तुमचे सेन्सरी आणि मोटार न्यूरॉन्स फंक्शन्स हे अफेक्ट होतात. काही तुम्ही पकडायचं असेल किंवा उचलायची असेल एखादी वस्तू, तर अशामध्ये सुद्धा तुम्हाला हातामध्ये मुंग्या आलेलं आणि वेदना, तीव्र वेदना, स्पेशली मानेमध्ये वेदना ह्या जाणवतात. डोकेदुखी सुद्धा खूप कॉमनली सर्रास पेशंट्स मध्ये बघायला मिळते, तर अशामध्ये सुद्धा नेक पेन आपल्याला कॉमनली ऑब्झर्व होऊ शकतं. काही जणांमध्ये युरिनचा जो होल्ड करायचा कंट्रोल आहे तर हा सुद्धा आपल्याला कमी झालेला बघायला मिळतो. आता आपण सगळी लक्षणं डिस्कस केलेली आहेत. आता आपण बघूया की ह्याच्यावर तुम्हाला कशा प्रकारे डायग्नोसिस करता येईल. तर तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जावाल आणि ज्यावेळी मानदुखी आहे त्यावेळी ते डायग्नोस करताना काय केलं जाईल, तर एस्पेशली तुमचं फिजिकल आणि न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन केलं जाईल. कारण नर्व्स, जसं आपण म्हणलं की 31 पेअर आहेत स्पायनल कॉर्डच्या नर्व्सच्या की ज्या स्पायनल कॉर्ड मधून बाहेर पडतात, तर अशामध्ये कोणती नर्व कुठं अफेक्ट आहे, कोणता वर्टिब्रा, एस्पेशली सर्व्हायकल वर्टिब्रा मधला कोणता, कारण आपण बघितलं C1 to C7 असे 7 वर्टिब्रा सर्व्हायकलचे आहेत. तर त्यामुळं तुमचं फिजिकल आणि न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन हे थोरोली केलं जातं. त्याच्यानुसार तुमच्या मसल्सची तिथल्या स्पेशली स्ट्रेंथ कशी आहे, रिफ्लेक्सेस कसे आहेत आणि हेड आणि नेक मुवमेंट कशी आहे हे पूर्ण बघितलं जातं क्लिनिकली. जर टेस्ट करायच्या असतील तर तुम्हाला कोणत्या टेस्ट कराव्या लागतील, तर तुम्हाला तुमच्या मानेचा एक्सरे करावा लागेल, MRI आणि किंवा सिटी स्कॅन करावा लागेल. अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला डायग्नोस होईल की तुम्हाला नक्की वेदना ह्या कुठून होत आहेत आणि कुठले वर्टिब्रा ही प्रॉब्लेमॅटिक. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या, पण आता तुम्हाला ह्या कशा टाळता येतील, मानदुखी किंवा पेन्स आहेत तर ह्या वेदना ज्या होत आहेत तर ह्या कशा टाळता येतील, तर त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे एक्सरसाइज. कारण मानदुखी आहे तर तिथल्या मसल्सला स्टिफनेस आलेला आहे, मुवमेंट रिस्ट्रिक्टेड झालेले आहे, तर पहिल्यांदा आपल्याला तिथलं प्रेशर आणि तिथला ताण हा कमी करण्यासाठी नेक मुवमेंट आणि स्पेशली नेकचे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. बरेचसे पेशंट्स आम्हाला सांगत असतात की हो आम्ही एक्सरसाइज करतो, पण वेदना कुठे आहेत, मानेला आहेत, मान दुखतीये, तर मानदुखीचेच व्यायाम करणं गरजेचं आहे की जेणेकरून मानदुखी राहणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चालणे हा त्याच्यावरचा व्यायाम नाही, स्पेशली जिथं वेदना आहे त्या ऑर्गनचा व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यामुळे नेक मुवमेंट तुम्ही करणं, स्पेशली हाफ नेक रोटेशन हे करणं गरजेचं आहे. क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज असे तुम्ही सेशन केले तरी मसल्सचा जो ताण आलेला आहे हा कमी होईल. पॉश्चर, तुमचा पॉश्चर म्हणजे बसायचा, झोपायचा, काम करतानाचा जो पॉश्चर आहे की ज्याच्यामुळे तुमच्या मानेवर अननेसेसरी मानेच्या मसल्स आणि टेंडॉन, लिगामेंट्सवर जे प्रेशर पडतंय ते कमी करणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला एका पॉश्चरमध्ये कंटिन्युअस बसायची सवय असेल तर तुम्ही नक्कीच थोड्या वेळाने तुमचं पॉश्चर चेंज केलं पाहिजे किंवा एक थोडा वेळ कंटिन्यू बसून न राहता थोडा वेळ चाललं पाहिजे आणि मग तुम्ही तुमचं काम हे कंटिन्यू करू शकता. बऱ्याच जणांना अगदी झोपताना पिलो घ्यायची सवय आहे, मग ती अगदी जाड पिलो का असेना, आणि त्या जाड पिलो घेतल्यामुळे बऱ्याच जणांचे मानदुखीच्या तक्रारी ह्या वाढलेल्या जातात. त्यामुळे शक्यतो जर मानदुखी आहे तर तुम्ही पिलो ही अवॉइड करायची आहे. डाएट, एस्पेशली डाएट का गरजेचं आहे, कारण कॅल्शियम, प्रोटीन जे आहेत त्यांच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा तुम्हाला नेक पेन बघायला मिळणार आहे. जरी तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल, फेरेटिन कमी असेल, मसल्सचं पॉवर कमी होणार आहे आणि त्यामुळे मसल्सवर येणारा जो काही ताण आहे हा वाढलेला बघायला मिळणार आहे. तुम्ही हे सर्व केलंय परंतु स्टील तरी तुम्हाला अजून वेदना आहेत, तर याच्यामध्ये होमिओपॅथिक औषधं फार इफेक्टिव्ह आहेत आणि कमी दिवसामध्ये छान रिझल्ट्स आहेत. तर ती अशी कोणती, तर असं तुम्हाला जर मानदुखी असेल तर ब्रायोनिया, सिमिसिफिगा,
जलसेमियम, कालीफॉस, लिलियम टीक आणि सिलिशा हे मेडिसिन्स तुम्ही घेऊ शकता. आता आपण बघूया, काही पेशंट्स आम्हाला सांगत असतात की मी फक्त पुढं वाकलं तर मला नेक पेन होते किंवा पुढं वाकून बसलं बघितलं तर अशा मोमेंटमध्ये जर वेदना होत असतील तर अशा पेशंटनी सिमिसिफिगा घेणं हे गरजेचं आहे. वेदना ह्या अचानक येतात, क्रॅम्प सारख्या येतात, मानदुखीच्या ज्या पेन्स आहेत, तर अशामध्ये कॅल्केरिया फॉस, क्युटा, नाजा आणि प्लॅटिना हे मेडिसिन्स चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह आहेत या कंडिशनला. मान सुन्न पडलेली आहे कारण तिथल्या नर्व्स अफेक्ट आहेत, तर याच्यामध्ये चेलिडोनियम आणि प्लॅटिना हे घेणं नेक पेन मध्ये गरजेचं आहे. बऱ्याच जणांची मान स्टिफ होते, काही मुवमेंट करू शकत नाही, पूर्ण स्टिफनेस असतो, मसल पूर्ण टेंडॉन हे एकदम टाईट झालेले असतात, तर अशा कंडिशन मध्ये बेलाडोना, ब्रायोनिया, कॅल्केरिया, कालिकाप, मॅककाप आणि रस्टॉक्स हे मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे लागू आहे. जसं की मी आता जे मेडिसिन सांगितलेले आहेत वेगवेगळ्या कंडिशन्स नुसार, तर ते तुम्हाला जर घ्यायचे असतील तर ते तुम्ही 30 पोटेन्सी मध्ये घ्यायचे आहेत. 30 पोटेन्सीचा एक डोस तुम्ही एका दिवसाला घ्यायचा आहे. जर तुम्ही 5 ते 7 दिवस मेडिसिन घेताय आणि तुम्हाला फरक नाहीये तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. स्पेशली बेसिकली काही टेस्ट करणं गरजेचं आहे आणि ते टेस्टचे रिपोर्ट्स घेऊन तुम्ही तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचं जर कन्सल्टेशन घेतलं तर नक्कीच ते तुम्हाला तुमच्या जे वेदना आहेत हे दूर करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतील. होमिओपॅथी बाबत अधिक माहितीसाठी तसेच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनेल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा.